धुळे जिल्हा परिषदेच्या कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात राग फाउंडेशन धुळेतर्फे आयोजित संगीतमय योग आरोग्य महोत्सव उत्साहात पार पडला। या आयोजित संगीतमय योग महोत्सवात उपस्थितांच्या मनात जगण्याचा एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे। राग फाउंडेशनचे अध्यक्ष व योगतज्ञ डॉक्टर राजेंद्र निकुम यांनी योग आणि संगीत यांच्या एकत्रीकरणातून फ्युजन आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची भूमिका स्पष्ट केली। योग साधना आणि संगीत या दोन्ही गोष्टी मानवी मनाला सुदृढ बनवतात हे त्यांनी आपल्या निवेदनातून अधोरेखित केले। त्यानंतर गायक रुपेंद्र तावडे आणि रंगकर्मी टोनी डिकोस्टा यांनी एकापेक्षा एक प्रेरणादायी गीतांची आरोग्यदायी शृंखला सादर केली। यामध्ये या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, इतनी शक्ति हमें देना दाता, आ चल के तुझे मैं लेके चलू, जिंदगी प्यार का गीत है आणि ऑल इज वेल यांसारख्या बहारदार गीतांचा समावेश होता। हा महोत्सव केवळ एक करमणुकीचा कार्यक्रम न ठरता नैराश्याला दूर सारून जीवनाकडे आनंदाने पाहण्याची नवी दृष्टी देणारा एक अत्यंत स्तुत्य आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाचा उपक्रम ठरला आहे। राग फाउंडेशनचे उपाध्यक्ष गणेश जयस्वाल यांनी संगीत योगा उपक्रमाची पार्श्वभूमी मांडली। समुपदेशक कावेरी मेंढे यांनी जिल्हा रुग्णालयाच्या मानसोपचार विभागामार्फत सुरू असलेल्या टोल फ्री क्रमांकाची माहिती सुद्धा दिली आहे। या कार्यक्रमाला शहराच्या महापौर मायादेवी परदेशी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा धरतीताई देवरे, सिव्हिल सर्जन डॉक्टर रवींद्र सोनवणे, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर बळीराम चव्हाण, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते महादेव परदेशी, रोटरी क्लबचे अध्यक्ष विलास कोठावदे, पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी अनिल अमृतवार आणि लायन्स क्लबच्या अध्यक्षा सोनल बर्डिया, निमाळ डॉक्टर संघटनेचे जिल्हा सचिव डॉक्टर सुधीर जोशी, होमिओपॅथी संघटनेचे माजी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर रमेश जैन, इलेक्ट्रो होमिओपॅथी संघटनेचे ज्येष्ठ सल्लागार डॉक्टर सीताराम महल्ले, कलवार समाजसेवा संघाच्या सल्लागार मीनाबाई जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते।